महायुतीकडून जागा वाटप करणं अद्यापही राहिलेलं आहे. तशा पद्धतीची कुठचीही घोषणा झालेली नाहीये. मात्र जे मित्र पक्ष आहेत, घटक पक्ष आहेत, त्यांचं काय, हा सुद्धा प्रश्न या निमित्तानं निर्माण झालेला आहे. रिपब्लिकन सेना ही एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत जोडली गेलेली आहे आणि त्यांच्याकडनं सुद्धा काही जागांची मागणी केलेली आहे. आपल्यासोबत यासाठी बोलण्यासाठी रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर आहेत. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. सर नमस्ते. एकनाथ शिंदे यांच्यासोबत सध्या तुम्ही आहात, तुमची युती आहे. अद्यापही जागा वाटप जे आहे हे महायुतीकडनं जाहीर झालेलं नाही. नेमकी तुम्ही किती जागांची मागणी केलेली आहे? मुंबईमध्ये आम्ही 17 जागा मागितलेल्या आहेत. ठाण्यामध्ये 8 जागा मागितलेल्या आहेत आणि ओव्हरऑल आम्ही 125च्या आसपास जागा मागितलेल्या आहेत त्या सर्व ह्याच्यामध्ये. आणि आम्ही जागा मागताना त्यांना सांगितलेलं आहे की आम्ही जे उमेदवार देतोय ते लढण्यासाठी म्हणून नाही तर जिंकण्यासाठी म्हणून देतोय. आणि त्या पद्धतीने आम्ही इथे जवळजवळ आठवडाभर इंटरव्ह्यू घेतले संपूर्ण 29 महानगरपालिकेतल्या सर्वच लोकांची आणि त्यानंतर फायनलाइज करून ती लिस्ट बनवण्यात आलेली आहे. आणि त्यामुळे आमचा आग्रह आहे की यामधून जास्तीत जास्त जागा मिळाल्या पाहिजेत जेणेकरून आंबेडकर विचाराची मंडळी या सत्तेवरती जावीत ही आमची अपेक्षा आहे. पण सर, आपण एक अनुभव बघितला इतर मागच्या निवडणुकींचा किंवा सातत्याने ज्यावेळेला घटक पक्ष असतात त्यावेळेला त्यांना अत्यंत कमी जागा दिल्या जातात किंवा त्यांचा जास्त विचार केला जात नाही. मात्र मित्रपक्षांच्या वोट बँकचा जास्त वापर हे मोठे पक्ष करतात. तुम्हाला असं वाटतंय की असं काही होईल या निवडणुकीत? सध्याची परिस्थिती अशी आहे की याच्यामध्ये जर कोणाची वोट बँक जर घ्यायची असेल तर त्यांना कंपल्सरी जागा दिल्याशिवाय ती वोट बँक त्यांच्याकडे टर्न होईलच नाही. कारण एवढे आज महाराष्ट्रामध्ये बोलल्याबरोबर ती वोट बँक कोणाकडे जाईल अशा पद्धतीची परिस्थिती राहिलेली नाही. त्यामुळं त्या वोट बँकला विश्वास दिल्याशिवाय ते मतं ट्रान्सफर होतील का हा महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि त्यामुळंच आम्ही चर्चा करताना त्यांना सांगितलेलं आहे की आपण जास्तीत जास्त अर्थात त्यांच्या पण चर्चा अत्यंत टोकाच्या चाललेल्या आहेत. आपण पाहतो की 6-7 फेऱ्या झाल्या तरी अजूनही फायनलायझेशन होत नाही महायुतीमध्ये. त्यामुळं हे जेव्हा होईल तेव्हा नक्कीच आम्ही पण त्यामध्ये असू असं माझ्या अपेक्षा आहे. तुम्ही 17 जागांचा प्रस्ताव दिला, याच्या बाबतीत एकनाथ शिंदेशी तुमचं काही बोलणं झालंय का किंवा त्यांनी तसं कमिट केलंय का? आम्ही त्यांना प्रस्ताव दिलेला आहे. ते म्हणाले आम्ही जरूर याच्यावरती विचार करू. ते पॉझिटिव्ह आम्हाला दिसले की आम्हाला म्हणजे योग्य पद्धतीने जागा देण्याचा त्यांच्या डोक्यामध्ये मानस आहे असं मला एकंदरीत त्यांच्या चर्चेतून दिसलेलं आहे. तरचा प्रश्न, जर तितक्या गांभीर्याने घेतलं नाही किंवा तुमच्या अपेक्षेप्रमाणे जागा तुम्हाला मिळाल्या नाहीत तर मात्र तुमच्या पक्षाची भूमिका काय असणार आहे? मग मात्र मुंबई महापालिकेत एकला चलोचा मार्ग असणार आहे का किंवा जी नवी युती झालेली आहे ठाकरे बंधूंची त्यांच्याकडे तुम्ही जाणार आहात का? नाही, तसं काही नाही. पण मला वाटत नाही ज्या पद्धतीची आमची चर्चा झाली त्या पद्धतीनं की आम्हाला कोणी वगळतील असं मला आज तरी एकनाथरावकडे वाटत नाही. आणि त्यामुळं मला पूर्ण खात्री आहे की ते सन्मानाने रिपब्लिकन सेनेला योग्य त्या पद्धतीनं जागा देतील. आनंदराज आंबेडकर होते रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष. त्यांनी असं म्हटलेलं की 17 जागांचा प्रस्ताव आम्ही मुंबई महानगरपालिकेसाठी दिलेला आहे आणि आमच्या बाबतीत ते सकारात्मक विचार करतील अशा पद्धतीचा विश्वास सुद्धा त्यांनी व्यक्त केला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अरुण पेडणेकरसह विशाल पाटील, NDTV मराठी, मुंबई.